की तटस्थ निर्भीडपणाने पत्रकारिता करा। तुम्ही व्यक्तिगत मित्र आहात माझे सगळे, पण लोकांची बाजू मांडा। आमचं चुकलं तर छापा, पण नसलेलं कौतुकाच्या बातम्या बंद करा। खरे का खोटं रे? मीडियाने समजून घेतलं पाहिजे। मी तर आयुष्यात लपून कधीच वागलो नाही। समजलं पॅकेज बिगेज। 5 वर्ष निर्भीड पत्रकारिता करा मोरगावकर सगळे। आता जरा वागा, लोकांची बाजू मांडा। तो डाकणेन तेच कोलेन तेच काळेन ते कुत्रे गाडा लोकांचे प्रश्न मांडा ना। ऊसतोडणी कामगार आहे मांडा, टक्केवारीचे काय भानगडी आहेत काढा, इथले लपडे भानगडी माहित नाहीत तुम्हाला? तुम्ही चौथा खांब जरी असे लाचार झाला तर समाज व्यवस्था संपणार आहे। दादा मी त्या दिवशी एक वाक्य बोललो, मी थांबणार आहे। मी साहेबांच्या समोर बोललो, आगाऊपणाने बोललो, मला माहित आहे साहेब, तरी मी धाडस केलं। गड्या हो लक्षात घ्या, दर 2029 पर्यंत दादा हे बॅलेट पेपर आले नाहीत। 29ला जर हेच पुन्हा घडलं तर या देशातली समाज व्यवस्था संपलेली असेल। 29ला हे जर 50 खासदार सभागृहात ठेवले आणि 400 खासदार त्यांचे आणून ठेवले मशीनद्वारे, तर या देशातला आरक्षण संपलेला असणार आहे। आरक्षण हा विषय बाद झालेला असणार आहे, कारण या देशातल्या RSSला आणि भाजपला आरक्षण मान्य नाही आहे। विसरून ना, मराठा आरक्षण, दलित आरक्षण, माईकवर बोलतोय, सावध व्हा। आणि उद्या समान नागरिक कायद्याच्या भाषा वापरल्या जात आहेत, पण ती गोंडस भाषा आहे। तुमच्या पोटात गुदगुदल्या होतात। मी ड्राफ्ट वाचलेला आहे, मला माहित नाही दादानी वाचला असेल। समान नागरिक कायदे म्हटला की तुमच्या डोळ्यापुढे मुस्लिम समाज येतो, तुमच्या पुढे दलित समाज येतो। पण आर्टिकल 19, आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 वरती घाला, फंडामेंटलच्या राईट वरती घाला, हा त्याच्यात घातला जाणार आहे। आज कायद्याचं संरक्षण येते बदललं जाणार आहे। चौकात सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून कचंडी धरायची पोलीस स्टेशनला, नो इन्क्वायरी, न समन्स, नो वॉरंट। सलमान खानचा डायलॉग ऑन दी स्पॉट। हे घटनात्मक अधिकार तुमचे काढून घेतले जातील। 29 ते 34 रेकॉर्डवर बोलतोय मी। आणि असा प्रसंग आला, माझ्या पिढीच्या नातवांना आपल्या डोळ्याने बघावं लागेल। जोहार मायबाप जोहार। हा लाचार माणूस जन्माला येऊ द्यायचा आहे का, हे तुम्हाला ठरवायचं आहे। लढा, उठा, पेटा आणि स्वाभिमानानं चला। निवडणूक पक्ष राजकारण बाजूला ठेवा, स्वाभिमानानं जगा। 4 दिवस जगू पण सिंहासारखं जगू। शेळीचं 100 वर्षाचं आयुष्य जगून त्या माणसाची नोंद इतिहासात होत नाही। जो लढतो त्याचाच इतिहास बनतो, आणि त्यातला मी लढणारा माणूस आहे। मला नाही जास्त बोलायचं, कारण मला खूप बोलायचं होतं, पण दादाची वेळ मी पाळतोय। माझा मोबाईल जरा पलीकडचा, कारण ही विचाराची लढाई आहे। 30 वर्ष राजकारणात तुम्हाला माहिती आहे मी व्यक्तिगत आकस आणि द्वेष ठेवलेला नाही आहे, पण आता हा प्रताप ढाकण्याचा जन्म नवा जन्म आहे। खात्री बाळगा। एक काही दिवस फक्त मला आता कारखाना, शिक्षण संस्था, मला हा थोडासा काही महिने दुर्लक्ष आहे। मी 7 तारखेला कारखाना चालू करतोय। शिवशंकर दादांनी सांगितलं ते खरं दादा। अक्षयला मला त्रास द्यायला काहीच नाही, माझ्यावर टीका करायला काही नाही, म्हणून माझे प्रपोजल हाणून पाडले होते। पण हा जिद्दी माणूस आहे। मी कारखाना 7 तारखेला चालू करतोय, मला चिंता नाही। काही दिवस अवधी मला द्या। काही अवधीनंतर प्रताप ढाकणे या महिनाभरात 24 तास तुमच्या सेवेला हजर असणार आहे। पुन्हा एकदा आजचा दौरा चालू, पण काही दिवस मला कारखान्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, माझ्या जबाबदाऱ्या मला 2-3 महिन्यात पार पडायच्या आहेत। मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, आत्ताच आमंत्रण देतो, तारीख काढल्यावर या सगळे गड्यावर लग्नाला, आणि मग 24 तास पठ्ठ्या मोकळा आहे, आणि मग एकेकाचं बेद बघतो कोण येतं। तुम्ही आतले सगळे सोबत नक्की? मग पठ्ठ्या बघा कसा लढतोय, घाबरू नका। माझ्या सुनबाईनी मला कविता पाठवली सकाळी, पप्पा, आणि माझी सून बी माझी नशिबाने भाऊ दादा, माझी भगवान बाबाची पंथी माझी सून आहे। काय पाहिजे मला? भगवान बाबाची पंथी मला सून मिळाली, ह्याला नशीब लागतं गड्याव।
तर तिने मला कविता पाठवली, पप्पा मी लिहिलेली कविता आहे, तोडी वाचा आणि समारोप करा म्हणून. तिच्या हट्टापायी कदाचित ती फेसबुक लाईव्ह पाहत असेल. आता घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्यानं पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्यानं बांधले पाहिजे, पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्यात जाळलं पाहिजे, जळमटांना जुन्यात जाळलं पाहिजे. कालचा पावसाळा जरी जाचला, कालचा पावसाळा जरी जाचला, तू धीराने इथे नांदलं पाहिजे, तू धीरानं इथं नांदलं पाहिजे. फूल उमलायला मालराणी गड्या, फूल उमलायला मालराणी गड्या, अत्ताराचे झरे जगले पाहिजे, अत्ताराचे झरे जगले पाहिजे. रोप लावायच्या या अट्टीवर पुन्हा, रोप लावायच्या या अट्टीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोचले पाहिजे, भर उन्हाळ्यातही पोचले पाहिजे. त्या चुका टाळता यायला हव्या, त्या चुका टाळता यायला हव्या. तलम धागे पुन्हा सांधले पाहिजे, तलम धागे पुन्हा सांधले पाहिजे. तू पुढाकार घे मीच का नेहमी, तूच पुढाकार घे मीच का नेहमी. तूच मागे सुखा लागले पाहिजे. घर पुन्हा मुके होणार नाही कधी, घर पुन्हा मुके होणार नाही कधी. मी तुला, तू मला भांडलंच पाहिजे. लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी. वागणं आपलं चांगलंच पाहिजे, वागणं आपलं चांगलंच पाहिजे. तुमच्या या अतोनात प्रेमावरती मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो, मी ऋणमुक्त होऊ इच्छित नाही. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुम्हीच माझं कुटुंब आहात, तुम्हीच माझा परिवार आहात, तुम्हीच माझे सोयरेदार आहात, तुम्हीच माझे आधार आहात, तुम्हीच माझे पांडुरंग आहात. आणि तुमचं माझं अंतर हे कधीच वाढणार नाही. मी याच्याही पेक्षा अधिक तुमच्याजवळ येणार आहे. मी तुम्हाला नतमस्तक होऊन नमस्कार करतो.